मराठा समाजाला आधी कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि आता तेच प्रमाणपत्र रद्द करायचं हा केवळ पडताळणीचा भाग आहे की सरकारचा नियोजित कट. या एका आरोपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले, सरकारने या आरोपांना काय उत्तर दिलं, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे, हे सगळं या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही पाहतात story.मराठी. अंतरवाली सराठे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी जात प्रमाणपत्रे ही जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे हजारो विद्यार्थी, युवक आणि नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. जरांगे पाटील यांचा आरोप इथेच थांबला नाही. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या काही नेत्यांवरही निशाणा साधलाय. राजकीय सूडबुद्धीपोटी प्रशासनावर दबाव टाकून ही कारवाई केली जात आहे, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. इतकंच नाही, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर मधील काही लोकप्रतिनिधींचे मराठा कुणबी जातीचे दाखलेही अवैध ठरवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय. आणि जर हा प्रकार तात्काळ थांबला नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिलाय. दरम्यान पत्रकार परिषद सुरू असताना एक महत्वाची घडामोड घडली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जाईल आणि योग्य ती माहिती घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. आता पाहूया सरकारची भूमिका नेमकी काय आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला टिकणार 10% आरक्षण दिले. कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर होईल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केलंय की जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वतंत्रपणे काम करते. त्या समितीला अर्धन्यायिक अधिकार असून सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नसतो. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे काही अर्ज फेटाळले जातात. केवळ कुणबीच नव्हे तर इतर जातींचेही सरासरी 10 ते 12% अर्ज नाकारले जातात. आणि ज्यांना अन्याय झाल्याचं वाटत असेल त्यांच्यासाठी अपिलाचा मार्ग खुला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की जात पडताळणी समितीचा निर्णय हा अंतिम नसतो आणि गरज वाटल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रमाणपत्रे रद्द होण्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का, की सरकार सांगतंय त्याप्रमाणे ही केवळ कायदेशीर पडताळणीची प्रक्रिया आहे? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि स्टुडंट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.